कोरेगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा. प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले ध्वजारोहण. मान्यवरांची उपस्थिती. कोरेगाव शहरात सुभाषनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी रविवारी सकाळी 9:15 वाजता ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, उदयसिंग कदम, सारिका शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तदनंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीर पत्नी यांचा नामदार महेश शिंदे यांनी सत्कार केला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण ॲग्रिस्टेक योजनेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल प्रमुख शेतकऱ्यांचा नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यापुढे रस्ते बांधणी करत असताना रस्त्यालगत झाडे लावण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकामध्ये त्याची तरतूद केली जाणार आहे. रस्त्याकडेला लावण्यात येणाऱ्या झाडांसाठी पाण्याची व्यवस्था देखील करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणेवर जबाबदारी टाकली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेतला. प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी कोरेगाव तालुक्यातील वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला आणि नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सरस्वती विद्यालयातील शिक्षक सुहास गोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तसेच सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भारताचा अभिमान तिरंगा राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय सलूट. सलामी शश. बाजू शश. श्रीमान, यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम समाप्त हुआ है. आगे के लिए आगे गार्ड बगल शश. गार्ड विसर्जन. समारंभात उपस्थित सर्वांना विनंती, आपण आतमध्ये कार्यक्रमामध्ये
तुमचा आमचा आनंदाचा दिवस हा सोन्याचा तुमचा आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. मित्रहो, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं, त्या सर्व शहीद वीरांना प्रथमतः नमन करतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर या स्वातंत्र्याला आकार मिळावा यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले आणि या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली आणि आपला भारत देश एक प्रजासत्ताक बनला. वास्तविक प्रजासत्ताक दिन हा समस्त भारतीयांसाठी एक आनंदाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. या प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित आपण सर्व मान्यवरांचे मी स्नेहादरपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार महेश दादा शिंदे साहेब यांना विनंती करतो. स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी पाय मोडले कवी महादेव पिसाळ असं खाली तुम्ही काही करताय सन्मान या ठिकाणी होतं. आपण सर्वांनी या सर्वांचा पाया होता तो आपल्या भारताची राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणं हे आपल्या देशासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं आणि ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लीलया पेली. 26 जानेवारी 1950 रोजी या राज्यघटनेच्या माननीय नामदार महेशदादा शिंदे सगळ्यांना विनंती. यानंतर सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो आणि यानंतर राजेंद्र यशवंत घाडगे लासुर्णे यांचा सन्मान या ठिकाणी होतो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो. माननीय प्रांत साहेबांना विनंती करतो हा सन्मान आपण शाल, श्रीफल आणि बुके देऊन करावा आणि त्याचा स्वीकार साहेबांनी करावा ही नम्र विनंती आहे. कोरेगावला नवीन दिशा राहुल बर्वे यांचा सन्मान या ठिकाणी प्रांत साहेबांनी करावा ही विनंती आहे. साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. मान हा या ठिकाणी होतं. यानंतर व्यासपीठ माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब तसेच DPDC नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, नगराध्यक्ष बर्गे मॅडम, उपनगराध्यक्ष राहुलजी बर्गे, तालुका अध्यक्ष काटकर साहेब तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व नागरिक यांना प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थोडक्यामध्ये आपल्या तालुक्याचा आढावा साहेबांसमोर मी प्रेझेंट करतो की मागच्या 1 वर्षामध्ये 2024 या कॅलेंडर इयरमध्ये आपल्या विविध विभागांनी जी कामं केली त्याचा एक थोडक्यात गोषवारा साहेबांसमोर मांडतोय. सर्वप्रथम तहसीलचा गोषवारा देतो साहेब.
आपल्याकडं संजय गांधी जी योजना आहे त्यातून 1,500 रुपये आपण प्रत्येक लाभार्थ्याला दर महिन्याला देतो. ती योजना मागच्या महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून आता ऑनलाईन झालेली आहे. म्हणजे लाडकी बहीण जसं गव्हर्नमेंटकडनं डायरेक्ट DBT होऊन त्यांच्या अकाउंटला जमा व्हायचे, संजय गांधीचे पैसे आधी आपल्याकडे यायचे आणि मग आपण बिल काढून चेक द्यायचो. तर ह्या महिन्यापासून आता शासनानं DBT सुरू केलेला आहे. लोकांच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे जात आहेत आणि 8,542 आपल्याकडं लाभार्थी आहेत, ज्यापैकी जवळपास 2,500 ते 3,000 लाभार्थी हे मागच्या 1.5 वर्षामध्ये आपल्या संजय गांधी समितीनं मंजूर केलेले आहेत. त्यानंतर अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य आपल्याकडे दिलं जातं. 2028पर्यंत आपण हे धान्य मोफत देणार आहे. आपल्याकडे असे 33,540 लाभार्थ्यांना आपण दरमहा त्याचबरोबर दरवर्षी जवळपास दाखल्यांचं वाटप खूप मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात होत असतं. तर त्यावर्षी जवळपास 54,072 एवढे दाखले आपण दिलेले आहेत. रस्ते हा एक विषय असतो की जो नेहमी आपल्याकडे येत असतो. त्या 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये 10 रस्ते आपण लोकांची तडजोड करून म्हणजे त्यांना समजून सांगून खुले केलेत आणि 37 रस्ते आहेत ते आदेश देऊन आपण आदेशामार्फत खुले केलेले आहेत. आणि आता सांगितलं सांगितलं ही योजना काय आहे आणि आपल्याला शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यापैकी आपण तिघांना आता जो ID बनवला त्यांना आपण साहेबांच्या हस्ते वाटप केलं. त्यानंतर साहेब तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत 246 लाभार्थ्यांना यावर्षी बॅटरी पंप देण्यात आले आणि 21 लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 43 लाख रुपये वाटप झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री शेततळे योजनेअंतर्गत 26 लोकांना शेततळ्याचा लाभ मंजूर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत 15 लाखाच्या आत एकूण 15 कामे आहेत, सर्व पूर्ण झालेली आहेत. तसेच 15 लाखाच्या वरची 27 कामं आहेत, त्यापैकी 31 पूर्ण झाली आणि 56 कामं प्रगतीपथावर आहेत. तर आपली जी शासनाची फ्लॅगशिप स्कीम आहे लाडकी बहीण योजना, त्या अंतर्गत 73,199 लाडकी बहिणींना आपण दरमहा 1500 असे आतापर्यंत 7,500 रुपये आपण आपल्या खात्यावर वर्ग केलेले आहेत त्यांच्या. तर तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळपास 55 कोटी रुपये ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याला वाटप झालेले आहेत. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक केंद्राला एक याप्रमाणे 17 आदर्श शाळांची निर्मिती आपल्याकडे सुरू आहे सध्या आणि त्या शाळांच्या निर्मितीचं काम नियोजन समितीच्या माध्यमातून होते सध्या. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत त्यावर्षी 43,238 किलोग्रॅम एवढं चारा बियाणे वाटप केले. गेल्या वर्षी आपल्याकडे पाण्याची टंचाई होती, ती चाऱ्याची टंचाई होती, ती आता यापुढे भासू नये म्हणून पशुसंवर्धन मार्फत 43,000 किलोचं बियाणं चाऱ्याचं जे आहे ते वाटप करण्यात आले. आणि आतापर्यंत जे त्यांचे लाभार्थी आहेत त्यात आतापर्यंत 10 लाख रुपये त्यांनी 48 लाभार्थ्यांना त्याच्यासाठी वाटप केलेले आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय नामदार महेशदादा शिंदेसाहेब, कोरेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा दीपाली बर्गे मॅडम, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, कोरेगावचे तहसीलदार साहेब कोडे साहेब, BDO मॅडम, DYS मॅडम, नायब तहसीलदार, सर्व अधिकारी, विविध विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व कोरेगावचे नागरिक, सर्वप्रथम मी आपणास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. कोरेगावच्या जी प्रथा आहे त्याच्याप्रमाणे आपण मागील वर्षात काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे याचा आढावा देत असतो 26 जानेवारीला. तर यापूर्वी तहसीलदार साहेबांनी मागील वर्षात आपण काय काय केलं, काय अचिव्हमेंट केली त्याची आकडेवारीसह आपल्याला माहिती दिलेली आहे. यापुढे मी शासनाने 2 महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, एक स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. त्याची मी माहिती देत आहे. त्याने अगदी शासन प्रशासन आणि नागरिक यांचं जे नातं आहे त्यातला जो दुरावा होता तो कमी होईल आणि ते नातं आणखी दृढ होईल. तर त्याची मी माहिती सांगत आहे. तत्पूर्वी थोडंसं कुंभमेळ्याबद्दल सांगतो. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी आपल्याकडे
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली ती त्याला 1 वर्ष झालेलं आहे आणि आपल्याकडे सध्या प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर येणारा महाकुंभ मेळा सुरू आहे. तर आता सरकारचा शिफ्ट कसा आहे की भारतीय कल्चर, भारतीय संस्कृती जी आहे त्याच्यावर भर आहे आणि तसंच आम्ही तेच अनुकरण करून भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता याच्याच आधारावर आमचं प्रशासन चालवतो, यापुढे चालू अशी मी आपणास ग्वाही देतो. त्यानंतर आमदार साहेब आपल्या मतदारसंघाचे दुसऱ्यांदा निवडून आले, त्यांचंही मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो. आता मी आपल्या ज्या 2 स्कीम मी म्हटलं शासनाने नवीन सुरू केल्या आहेत त्याबद्दल माहिती सांगतो. एक आहे आपल्या 100 दिवस कृती कार्यक्रम आहे, 100 डे ॲक्शन प्लॅन, जो सगळ्या शासकीय विभागांना, सगळ्या शासकीय कार्यालयांना, तालुका स्तरावर असो, ग्राम स्तरावर असो, सगळ्यांना लागू झालेला आहे. प्रांत कार्यालयाला वेगळं आहे, तहसील कार्यालयाला वेगळं आहे. तर मात्र त्यात मुद्दे कॉमन आहे. प्रत्येक कार्यालयाने काय मिनिमम काय करणं अपेक्षित आहे, जेणेकरून नागरिकांना आणखी सुविधा दिल्या जातील आणि नागरिकांचं आणि आपलं जे नातं आहे, आणखी प्रशासनाचं जे नातं आहे ते आणखी दृढ होईल. तर हे साधारणतः 7 जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. 15 एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला प्रत्येक कार्यालयांना राबवायचा आहे. तर या कार्यक्रमाचे 7 प्रमुख घटक आहेत. त्यामध्ये पहिलं आहे संकेतस्थळ, म्हणजे आपली वेबसाईट. आता प्रत्येक कार्यालयाला स्वतंत्र वेबसाईट नसली पण प्रत्येक विभागाची जिल्हा स्तरावर वेबसाईट असते, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची असो, महसूलची म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाची असो, पोलिसांची असो. तर या वेबसाईटवर नागरिकांना ते संकेतस्थळ नागरिक स्नेही, म्हणजे नागरिकांनी एकदम सिम्पली त्याच्यात बेसिक काहीच माहीत नसतं, सर्चमध्ये फक्त टाईप केलं मला टाकला पाहिजे, मला येणे करायचं आहे, कुठलंही काम असतं ते टाकलं तर त्यांना ती लिंक उपलब्ध होईल. अशा पद्धतीने ती अद्ययावत करायचं आहे. ते येत्या 100 दिवसात म्हणजे 15 एप्रिलच्या आत केली जाईल. तर कोरेगाव याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रांत कार्यालयाने जी बेसिक आपली माहिती अधिकार अंतर्गत जी 17 मुद्द्यांची माहिती असते ती अद्ययावत केली आहे. ती आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर एक सेपरेट आपलं तहसीलचं आणि प्रांत कार्यालयाचं एक स्वतंत्र पोर्टल तयार होईल आणि त्याच्यावरती माहिती अपलोड होईल. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचशा माहिती या कॉमन माहिती विचारली जाते, नागरिकांकडून त्याची विचारणा होते. तर ती माहिती समजा तुकडेबंदीबाबत असो, येण्याची परमिशन असो, भूसंपादनमधले निवाडे असो, त्याच्या नोटिफिकेशन्स असो, हे जी बेसिक माहिती आहे ही आम्ही त्या वेबसाईटवर टाकत आहोत. दुसरा मुद्दा आहे सुकर जीवनमान, म्हणजे एज ऑफ लाईफ, म्हणजे नागरिकांचं इथं आल्यानंतर त्यांना ज्या सेवा आहेत त्या एकदम इझिली मिळायला पाहिजे, एकदम सोप्या ह्याच्यात मिळाल्या पाहिजे. या दृष्टीने एक प्रत्येक कार्यालयाला किमान 2 सेवा निवडून त्या नागरिकांना त्यातली क्लिष्टता कमी करून त्या नागरिकांना आणखी स्नेही करून द्यायच्या आहेत, त्या सोप्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्याच्यात आमच्याकडे प्रांत कार्यालयात काय होतं की बऱ्याच वेळा तुकडेबंदीच्या परवानग्या मागितलं तर आपल्याकडे माहिती का आपल्याकडे जमीन धारणा ही छोटी आहे, फ्रॅगमेंटेशन जास्त असल्यामुळे आपल्याकडे परवानगीसाठी खूप अर्ज येतात. तर त्याच्यात काय असतं की ते आपण मॅप लागतात, नकाशे लागतात, ते आपण नागरिकांना सांगतो तुम्ही घेऊन या, किंवा भूसहनिर्देशांक म्हणजे जिओ कॉर्डिनेट्स तुम्ही आणा. बेसिकली हे जो डेटा मागितला जातो याचे कस्टोडियन आम्हीच आहोत. सरकारकडे ती माहिती उपलब्ध असते आणि सरकार नागरिकांना सांगतं की तुम्ही घेऊन या. यात आता आम्ही बदल करत आहोत. तर ह्याचे नकाशे आहे, गावाचे नकाशे हे ऑनलाईन महाभूनक्षा या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ते आम्ही स्वतः घेणार आहोत. त्याच्यात जिओ कॉर्डिनेट्स म्हणजे GPS जे लोकेशन जे आहेत ते आम्हीच घेणार आहोत. याच्या नागरिकांना यात काही नव्याने द्यायची गरज पडणार नाही आणि याच्यामुळं काय होईल की ही जी तुकडेबंदीची परवानगी आहे ती 2 दिवसात देणं शक्य होईल. 2 दिवसात आम्ही देण्याचा मानस ठेवला आहे. त्याबरोबर दुसरं याच सुकर जीवनामध्ये आम्ही दुसरी एक गोष्ट अशी घेतली, बराच वेळा आमच्या
आमच्याकडे ज्या रेव्हेन्यू केसेस चालतात आणि ते अर्धन्यायिक स्वरूपाचं कामकाज असतं, म्हणजे आम्ही न्यायाधीश म्हणून काम करत असतो. पण बराच वेळा ग्रामीण भागातल्या नागरिकांना वेळेवर पोहोचणं शक्य नसतं किंवा आम्ही जी तारीख देतो त्या तारखेला त्यांचं दुसरं काहीतरी काम असू शकतं. मग त्यांनी उपस्थित कसं राहायचं आणि यामुळे काय होतं की वर्षानुवर्ष केसेस चालतात. मग हे केसेस कमी करण्यासाठी आम्ही काय केलं आहे की ऑनलाईन सुविधेद्वारे ते उपस्थित राहू शकतो. जसं कोविडमध्ये सुरू केलं होतं न्यायालयांनी, तसं आपण रेव्हेन्यू न्यायालयसुद्धा आता तसं करणार आहे. आणि त्याची आम्ही चाचणी घेतली आहे, वर्क इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलं आहे की जे वकील किंवा पक्षकार स्वतः उपस्थित राहू शकणार नाही त्यांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध राहण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. तसंच बराच वेळा काय होतं की नागरिक आम्हाला भेटायला येतात, पण आमचं साहेब आपल्याला माहिती आहे खूप मिटिंग वगैरे असतात, आम्ही बराच वेळा कार्यालयात नसतो. आता मला पुण्याला मिटिंगला जावं लागतं, अर्धा ते 1 तासाची मिटिंग असते, पण 2.5 तास जायला आणि 2.5 तास यायला, 5 तास किमान जातात. तर मग याच्यासाठी काय मग नागरिक येतात, बराच वेळ बसतात, उपाशी असतात. मग याच्यासाठी काय की आम्ही वर प्राण कार्यालयात एक TV आहे, तिथंच आम्ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉल करून किंवा व्हिडिओ सिस्टमने गुगल मीटनं ते मला जॉईन होतो. समजा मी गाडी मला 2.5 तासाचा प्रवासात मी काय करणार प्रवासात, तर त्या प्रवासात मी त्या नागरिकांशी संवाद साधू शकतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतो आणि त्याचं निराकरण करू शकतो. ही एक आम्ही सुविधा करून दिलेली आहे. त्यानंतर आता परिसर स्वच्छता या ॲम्युनिटीज याबाबत सांगतो. आता आपल्याला माहिती प्रत्येक सरकारी कार्यालयात गेलं की एकदम अस्ताव्यस्त कसंही पडलेलं असतं, सगळं पेपर आहे का तुम्ही अर्ज केलेला असतो, तुम्ही आल्यानंतर सापडत पण नाही. मग याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये काही आपल्या ज्या कार्यालयातल्या प्रत्येक कार्यालय, हे माझ्या बरोबरच सांगत, प्रत्येक कार्यालय जेवढं शासकीय कार्यालय असेल त्यातल्या ज्या जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावर काम झालेलं असतं ते आता रेकॉर्डरमध्ये जमा करायचं. याची आम्ही कारण निंदणी म्हणतात ते कार्यालयीन भाषेत, तर ते सगळे रेकॉर्ड आम्ही शनिवारी बसून, मागच्या शनिवारी बसलो होतो, त्याच्या मागच्याही बसलो होतो, कालही बसलो होतो, थोडं थोडं काढून ते 15 एप्रिलपर्यंत आपल्याला ते काम पूर्ण करायचं, जेणेकरून काय होईल की कार्यालयाची स्वच्छता, कार्यालयात स्वच्छता राहील आणि नागरिकांना ते जरा प्रसन्न वातावरण मिळेल. जुनं फर्निचर ऑलरेडी आपली नवीन बिल्डिंग, आपण जुनं फर्निचर सगळं बदललं आहे. त्यानंतर कार्यालयीन गाड्या बदलायच्या होत्या, त्या दोन्ही ऑफिसच्या गाड्या बदलल्या आहेत. आता आणखी काही सुविधा देता येतील का, तर नागरिक हे करदाते आहेत, त्याच्यामुळे शासकीय सेवांसोबत त्यांना आणखी काही मिळालं पाहिजे. जे रेग्युलेशनमध्ये दाखले काढायला येतात, पण त्या दाखल्यासोबत त्यांना आणखी इथं सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्याचे वॉटर कूलर वरच्या फ्लोअरला आज एक आणि खालच्या फ्लोअरला एक असे 2 वॉटर कूलर आजच बसवले जातील. त्याची खरेदी झाली आहे, त्याचं इन्स्टॉलेशन राहिले. पाण्याची आपले स्वच्छतागृह जे आहे हे सगळ्या कार्यालयांना बंधनकारक केलेले आहे. माझ्या कार्यालयाबद्दल सांगतो, प्रत्येक कार्यालयामध्ये स्त्री आणि पुरुषांच्यासाठी स्वच्छतागृह पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आम्ही ते 15 एप्रिलपर्यंत सगळे कार्यालय करून देतील. आपल्या ज्या तक्रारी असतात, पुढचा मुद्दा आहे तक्रार निवारण. तक्रारीचं निराकरण करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष तुम्ही आमच्यासमोर आलेच पाहिजे असं काही नाही. आपले सरकार पोर्टल, आपल्या सरकारवरनं पण आपण तक्रारी दाखल करू शकता आणि PG पोर्टल आहे याच्यावरनं पण तक्रार दाखवू शकतो. तसंच मुख्यमंत्री कक्ष इथे आता पहिल्या जिल्हा स्तरावर होता, तो आता तालुका स्तरावर पण सुरू केला आहे. आता या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सरकारने असे निर्देश दिले की डेली दररोजची तक्रार, हे पोर्टल दररोज पाहायचं आणि दररोज जी तक्रार येईल त्याच्यावर कारवाई करायची, त्या नागरिकांना त्याच दिवशी कळवायचं की तुमचं काम कधी होईल किंवा होणार आहे की नाही. जर नियमात नसेल तर तसंही त्यांना नियमानुसार सांगायचं आहे. तर हे प्रत्येक कार्यालयाने करायचं आहे. आता सर पुढचा मुद्दा आहे गुंतवणूक वाढवण्याचा. आता आपला हा ॲग्रिकल्चर बेस्ड तालुका आहे, तरी या तालुक्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी म्हणून आम्ही रस्त्याची कामं, रेल्वेची जे कामं आहेत ते वेगाने पुढे नेणार आहोत. तसंच आमचं आणखी एक हे आहे सर, माझी चर्चा झाली काही अधिकारी, आपल्या तालुक्यात बरेच नागरिक हे वेगवेगळ्या
पदांवर मोठ्या मोठ्या पदांवर अधिकारी आहेत. तर काल माझ्याकडे एक अधिकारी आले होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी इथे इनिशिएटिव्ह घ्या, काहीतरी टुरिझम वगैरे करा. आपण आपलं जे जरणेश्वर मंदिर आहे, गड आहे, तर तिथे एक टुरिझमच्या दृष्टीने तो आमदारसाहेबांची चर्चा करून तिथं टुरिझम कसं वाढवता येईल, तिथं सुविधा आणखी कशा वाढवता येतील त्याशी आम्ही चर्चा करून एक 15 एप्रिलपर्यंत आपण तो शासनास काहीतरी त्यातला एक सॉलिड काहीतरी त्यांना प्रस्ताव देता येईल. आणि आणखी एक सर 7वा जो 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यातला शेवटचा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे नागरिकांसाठी. तो म्हणजे चित्रवेधी अधिकाऱ्यांनी काय करायचं, आठवड्यातनं प्रत्येक अधिकाऱ्यांनी खास करून तहसीलदार, प्रांत, BDO, THO म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक आठवड्याला किमान 2दा भेटी द्यायच्या, गावांना भेटी द्यायच्या. त्या भेटीमध्ये प्रामुख्याने काय असेल की आरोग्य केंद्रांना, म्हणजे माझ्या तहसीलदार साहेब मला आणि BDO मॅडमला एक खास आहे की त्या बाहेर विजिटला गेलं की तिथली आरोग्य केंद्र तपासायची, आरोग्य केंद्रांना भेटी द्यायच्या, तिथं काय सुविधा दिल्या जातात, काय कमतरता आहे. कळत तिथं काही वेळा त्रास होतो, पण ह्या भेटी दिल्याने काय होईल की त्याची अकाउंटॅबिलिटी वाढेल, तिथे काही समस्या असतील तर त्या प्रशासनापर्यंत लवकर पोहोचतील. आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक शाळेला भेट द्यायची, याचा असा दौरा कार्यक्रम प्रत्येक आठवड्याचा हा तयार करून पब्लिश करायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी प्रत्येक गावाला किंवा काही गावांच्या समूहाला भेट देताना भेट द्यायच्या. त्या भेटीमध्ये कसं की अधिकारी जे तहसीलदार, प्रांत, BDO, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांनी एकत्रितपणे एखाद्या गावाला भेट द्यायची. त्याच्या अगोदर त्या गावातून प्रत्येक विभागाकडे काय काय तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण काय काय काम केलेलं आहे किंवा करणार आहोत त्याचा एक तयार करून त्या गावात जायचं आहे. त्या गावामध्ये भेट दिल्यानंतर त्यांच्यावर समस्या तिथे ऐकून घ्यायच्या आणि त्याच्यावर तात्काळ तिथेच जागेवर सोल्युशन काढायचं आहे. ही खूप चांगली म्हणजे पाहताना वाटत नाही, पण त्यावेळेस अधिकारी एकावेळी गावाला भेट देताना खूप बदल होईल त्यामध्ये, याचा मला ठाम विश्वास आहे. आता ही झाली राज्य शासनाची स्कीम 100 दिवसाचा कार्यक्रम. आता केंद्र शासनाचं जे ॲग्रीस्टॅक योजना आहे त्याच्यात आपण प्रमाणपत्र वाटली. या योजनेचे 3 भाग आहेत. विकायचा प्रयत्न करतात याच्यात काय की फार्मर रजिस्ट्री करायची, तर त्याच्यासाठी पहिले आपण पाहण्याप्रमाणे सेल्फ मोड किंवा शेतकऱ्याने त्याचा पहिले मोबाईल नंबर रजिस्टर करायचा, त्यानंतर आधार कार्ड लिंक करायचं आणि ते आधार कार्ड कृषी विभाग मान्य करायचं. म्हणजे झालं काय की तिथं भांडणं आहे, त्या भांडणाच्या ठिकाणी दुसऱ्याची शेतीवर आपले नाव नोंदवलं, तो सेल्फ मोड आपण कमी केला. आता 2 मोड ठेवले, CSC मोड म्हणजे आपले सेवा केंद्र असतात तिथे, आणि कॅम्प मोड म्हणजे ग्रामीण स्तरावर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचे टीम तयार केलेले आहे. त्याचा आपण कार्यक्रम पण तयार केलेला आहे, तो ऑनलाईन पण आहे. तर हे ग्रामस्तरावर आणि ते सगळ्या शेतकऱ्यांकडनं त्यांचा नंबर रजिस्टर करते. कोणाला आधार कार्ड ऑनलाईन सिस्टम दिली, त्याचा आधार लिंक केलं ते व्हेरीफाय करून त्याला मान्यता देईल. दुसऱ्या कंपोनंटमध्ये त्याला मग हे सगळं एक पर्टिक्युलर शेती कोणाची आहे, त्या शेतकऱ्याची आहे हे झालं तर त्याची EP पाहणी करण्यासाठी आपण सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे. आणि हे सगळं झालं की मग त्यांना जे शासनातर्फे बेनिफिट्स दिले जातात ते त्यांना ऑनलाईन देणं शक्य. परत काय होतं की आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती येते, पंचनामा लवकर होत नाही किंवा मग ते कुणाचं म्हणजे त्या यंत्रणेला कळत नाही की हा डेटा रेडीमेड नको. या हा डेटा रेडीमेड असेल कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही भागामध्ये त्यांना जर बेनिफिट द्यायचं झालं तर केंद्र सरकार हे काही दिवसात बेनिफिट देऊ शकतं. आपल्याला माहिती का आता समजा आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला मदत मिळणार आहे. हे जे नैसर्गिक आपत्ती त्यांच्या शेतकऱ्यापेक्षा म्हणजे अशा प्रकारे 2 स्कीम्स याची माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच स्कीम आहेत, ह्या प्रामुख्याने 2 आहे याची माहिती दिली. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द
अधिकारी नाईक साहेब आणि त्याचप्रमाणे तहसीलदार माननीय संगमेशी कोडे साहेब यांच्यासारखं नेतृत्व, त्याचप्रमाणे BDO, गट शिक्षण अधिकारी आणि त्याचप्रमाणे सर्व टीम ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि यामुळं विविध योजना ज्या सरकारच्या आहेत त्या समाजापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवल्या जात आहेत, याचा विशेष आनंद वाटतो. यानंतर मी आमंत्रण करतो माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेबांना की आपण संवाद करावा. प्रथमतः मी आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार संतोषी कोरडे, जिल्हा नियोजन सदस्य रामदादा बर्गे, आमच्या DYSP सोनाली कदम, आमच्या DO मॅडम, विविध विभागाचे सर्व अधिकारी, कार्याध्यक्ष अधिकारी बर्गे, उपनगराध्यक्ष आमच्या या कार्यक्रमाला नेहमीच उपस्थित असणाऱ्या आमच्या वीर माता आहेत, वीर पत्नी आहेत आणि सर्व स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सहभाग घेतात ते सर्व मान्यवर, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे एक तर हुकुमशाही चालू शकत होतो, अन्यथा लोकशाही चालू शकत होतो. बऱ्याच राष्ट्रांनी ब्रिटिश राजवट असू द्या किंवा युरोपीय राजवट असू द्या त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हुकुमशाही चालू होती, काही ठिकाणी राजशाही चालू होती आणि काही ठिकाणी लोकशाही. आपल्या राष्ट्राला लोकशाही पद्धत या ठिकाणी सोडली. 1947 पासून 1950 पर्यंत 3 वर्ष आपण ही लोकशाही स्वीकारली, संसदीय लोकशाही स्वीकारली. अमेरिकेने स्वीकारलेली अध्यक्षीय लोकशाही, आपण संसदीय लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांनी प्रजेचं राज्य आलं पाहिजे यासाठी घटना तयार केली आणि ही घटना ही या राष्ट्राला समर्पित. ही राज्यघटना त्या दिवशी लोकांची सत्ता, लोकांसाठी चालवलेलं, लोकांकडून चालवलेले राज्य हे आपण लोकशाहीची व्याख्या केली. पण त्याचा प्रत्यय हा शासन आणि प्रशासनातून आला पाहिजे. म्हणून आता राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्व मुख्यमंत्री अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब असू द्या, त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आज त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. देशातलं सरकार पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. आज ज्या योजना सांगितल्या त्याच्यामध्ये राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्या योजनेच्या माध्यमातून 52 कोटी ते 55 कोटी रुपये सुमारे आपण आज इथल्या महिलांना दिलेले आहे. या महिलांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीनं ते उचललेलं पाऊल. त्याच्यामध्ये ज्या देशांमध्ये जगामधल्या देशांमध्ये स्त्री पुरुष जे भेद आहे हे भेद मिटवण्यासाठी करावे लागेल आणि ही सुरुवात आपण करण्याचं ध्येय या ठिकाणी घेतलेलं आहे. प्रशासन माझ्या बरोबर आहे. मला अभिमान आहे की एवढं सुंदर प्रशासन आज कोरेगाव मतदारसंघाला मिळालेलं आहे. आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना सुविधा देताय त्या पद्धतीनं लोकांच्याकडून पण काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसी 15 झाडं ही लागलीच पाहिजे. याच्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे. ज्या गावामध्ये आपण जाणार त्या गावातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आपण एकत्र करतोय आणि जेवढे रस्ते आहेत या मतदारसंघातले त्या मतदारसंघातल्या रस्त्यावरती 50 मीटरला किमान एक झाड लावणं. झाडं लावणं आणि सोडणं बरोबर नाहीये, लावून ते जगवून मोठं करणं या उद्देशानं आपण सगळ्यांनी काम करायचे. त्यासाठी ठिबक इन्फ्रास्ट्रक्चर आता जे रस्ते करतोय त्याच्यामध्ये आता नवीन पद्धत केली. रस्त्याच्या कडेला पूर्णपणे पाण्याची सोय करायची आणि ठिबकची सोय करायची. हे आता नवीन राज्य सरकारच्या इस्टिमेटमध्ये मी अंतर्भूत करून घेतोय. रस्ता करणं ही जशी PWDची जबाबदारी आहे
त्याच पद्धतीनं त्या रस्त्याला झाडं लावण्याची सुद्धा जबाबदारी ही आमची आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा सुद्धा इस्टिमेट आपण या ठिकाणी करतोय. इथनं पुढचे सगळे रस्ते करत असताना दोन्ही बाजूला पाण्याची सोय होईल झाडांसाठी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. एका बाजूला झाडं लावायचे, दुसऱ्या बाजूला पाण्याचे स्तोत्र बारमाही वाहते करायचे. आणि ज्या नद्यांना शहरातलं सांडपाणी किंवा गावाचं सांडपाणी त्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट प्लांट लावून हे सुद्धा पाणी आपण झाडांना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. कारण झाडांमध्ये आपण गावांनी ज्या केमिकल्स तयार केलेली आहेत ती केमिकल स्वच्छ करण्याची ताकद ही झाडांमध्ये आहेत, काही शिवारांमध्ये आहे. तर त्या पद्धतीचा सुद्धा प्रयोग आपण करतोय. डायरेक्ट नदीमध्ये जे शहरातलं पाणी जातं हे पूर्णपणे संपूर्ण मतदारसंघामध्ये थांबवून जे निसर्गानं दिलेलं पाणी आहे असं समाजाला पिण्यासाठी मिळालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून परवा मी एका कार्यक्रमात सांगितलं की कोरेगावमधले 1940 पासून सरस्वती स्कूलमधले विद्यार्थी 70 सालापर्यंत तहान लागली तर पळत जाऊन तिळगंगा नदीमध्ये जाऊन पाणी प्यायचे. तो समृद्ध भारत पुन्हा आपल्याला घ्यावा लागेल की आम्ही ओढ्याला जाऊन पाणी प्यायचो. एवढा स्वच्छ आणि सुंदर भारत तो आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे. आज आपला हा भारत त्या पद्धतीचा राहिलेला नाही. कोणी कितीही मोठा असू द्या, आज ओढ्याला जाऊन पाणी पिऊ शकणार नाहीये, ही सत्य गोष्ट आहे. जोपर्यंत पंचमहाभूत आपण हवा, पाणी, आप, तेज, वायू, आकाश हे जोपर्यंत स्वच्छ ठेवणार नाही तोपर्यंत मनुष्य जीवन सुखी होऊ शकत नाही. हा मंत्र घेऊन आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण प्रशासन आणि शासन एकत्र मिळून काम करेल असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आश्वासित करतो. ज्या हुतात्म्यांनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी स्वतःच्या प्राणाची, स्वतःच्या कुटुंबाच्या आयुष्याची आहुती दिली त्यांना स्मरण करतो. आणि हे राष्ट्र या जगामध्ये बलशाली राष्ट्र, एक आदर्श राष्ट्र म्हणून पुढे येईल यासाठी निश्चित आपण सगळे प्रयत्न करूया असं आपण सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आणि दूरदर्शीपणा असणारं असं हे व्यक्तिमत्व. साहेब, आपल्या माध्यमातून कोरेगावमध्ये खूप काही विकास कामं ही आता समाजामध्ये बघायला मिळतात. भौतिक प्रगती आपण करतोय, पण पर्यावरणाच्या दृष्टीतून आपण महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. आता साहेबांनी पंचमहाभूतांचं किंवा वृक्षारोपणाचं महत्त्व, पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व आता सांगितलं. मित्र, वृक्षारोपण ही काय आपली केवळ जबाबदारी नाही आहे, तर पृथ्वी आणि मानवजातीच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल हे असणार आहे. असं म्हणतात की एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं ही प्रगती असते. आणि आपण याच्या आधी पण मी ऐकले की वृक्षारोपणाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात खूप काही आपल्यामध्ये ज्या कल्पना आहेत या निश्चितपणे सत्यात उतरवतील. सत्यात सर्वजण आम्ही उतरवू आणि कोरेगावमध्ये कोरेगावचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर राहील असं प्रत्येकजण काम करेल. आणि आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य असं वेगळं आहे की हा सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये या अशा नूतन कार्यालयामध्ये संपन्न होत आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आभारासाठी मी आमंत्रित करतो नायब तहसीलदार माननीय संजयजी चव्हाण साहेबांना. चव्हाण साहेब, आपण आभार प्रदर्शन करा. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या, वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आपल्या तालुक्याचे आमदार माननीय महेशदादा शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचे आभार.